रविवारी सकाळच्या सुमारास बीड जिल्हा कारागृहात एक गंभीर प्रकार घडला। मारहाण आणि हरणाच्या शिकारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात बंद असलेल्या कुख्यात गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले हा स्वतःकडे गांजा बाळगत असल्याचे समोर आले। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। बीडचं कारागृह तसं नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड याच कारागृहात बंद आहे। आधी सुदर्शन घुले आणि इतर कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटनाही याच कारागृहात घडली होती। याच कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल देखील सापडला होता। कैद्यांच्या नातेवाईकांना भेटी देण्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं नसल्याने येथील कारागृह अधीक्षकाची बदली देखील करण्यात आली होती। आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असणारा खोक्या उर्फ सतीश भोसले हा कारागृहात गांजा सप्लाय करताना पकडला गेलाय। गांजा वाटपावरून त्याची कारागृहातील कैदी श्याम उर्फ बाळू पवार, वसीम खान, अफजल खान पठाण आणि यमराज धमसिंग राठोड यांच्याशी जोरदार वादावादी झाली। वादाचे स्वरूप वाढू लागल्याने हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या लक्षात आला। तेव्हा कारागृहातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी तो गांजा जप्त केला। मात्र परिस्थिती नियंत्रणात असताना खोक्याने कारागृहातील पोलीस आणि अधिकाऱ्यांना "मी सुटलो की तुम्हाला बाहेर पाहून घेतो" अशी उघड धमकी दिली। त्यामुळे तुरुंगातील वातावरण तणावपूर्ण झाले। या घटनेबाबत कारागृह सुभेदार बलभीम चिंचाणे यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे तक्रार दाखल केली। त्यानंतर खोक्या भोसले आणि इतर तिन्ही कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने नायब तहसीलदार सुहास हजारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे आणि त्यांच्या पथकाला कारागृहात बोलवले। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। तपासात एकूण 600 ग्रॅम गांजा कैद्यांकडून जप्त करण्यात आलाय। खोक्या भोसले हा झापेवाडी तालुका शिरूर येथील रहिवासी आहे। मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो अचानक चर्चेत आला। आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय असल्याच्या चर्चांमुळेही तो सतत चर्चेत राहिला। तब्बल 200 हरणांच्या शिकारीचा आरोप आणि त्या शिकारीला विरोध करणाऱ्यांवर झालेली मारहाण या प्रकरणामुळे तो राज्यभरात गाजला। याशिवाय पैसे उधळतानाचे, हेलिकॉप्टरमधून फिरतानाचे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर गाजले होते। हरिण शिकारीच्या प्रकरणात त्याला अलीकडे जामीन मंजूर झालाय। मात्र त्याच्यावर मारहाणीचे इतर 2 गुन्हे अद्यापही सुरू असून या प्रकरणात जामीन न मिळाल्याने तो सध्या कारागृहातच आहे। त्यात आता हा अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी 4था गुन्हा नोंद झाल्याने खोक्याच्या अडचणी वाढल्यात। पण प्रश्न असा आहे की कारागृहात गांजा आला कुठून? कारागृहाची सुरक्षा इतकी चोख असते की येथील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आत मुंगी देखील जाऊ शकत नाही। कारागृहाला एक सोडून 2-2, 20-20 फूट सुरक्षा भिंत आहे। असे असताना एवढा मोठा गांजा कारागृहात खोक्याकडे आला कुठून? तर त्याबाबतची थेअरी अशीही सांगितली जाते की कारागृहाच्या बाहेरून एका रबरी बॉलमध्ये गांजा भरून तो बॉल आत फेकला जातो। ही थेअरी बरोबर असेल तर मग पुन्हा प्रश्न उपस्थित होते की इतक्या मोठ्या संख्येने कारागृहात कैदी असताना तो बॉल नेमका खोक्याच्याच हातात कसा येतो? या सगळ्या प्रकरणानंतर कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। यापूर्वी देखील एका कैद्याने कारागृहात रबरी बॉलमध्ये लपवून गांजा नेण्याचा प्रयत्न केला होता। आता खोक्याकडेही गांजा सापडल्याने कारागृहातही खोक्याने अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू केला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।